नटवरलालने अनेकांना गंडा घातल्याचं आपल्याला माहिती आहे। नागपूरमध्ये एक लेडी नटवरलाल आता समोर आली आणि या महिलेने अनेकांना चुना लावलाय। आता पोलिसांनी महिलेला अटक तर केली आहे, मात्र अशा प्रकारे तिने फसवणूक केलेली आहे। आपण बघूया। या महिलेसाठी लेडी नटवरलाल हीच उपमा अगदी परफेक्ट बसते। कारण नटवरलालने जसा अनेकांना गंडा घातला, अगदी तसाच गंडा या पूजा ठक्करने घातलाय। स्वतःला आंतरराष्ट्रीय ज्युरी परिषदेची सदस्य म्हणून घेणारी पूजा ठक्कर नागपुरातल्या सेंटर पॉइंट या आलिशान हॉटेलमध्ये राहिली। थोडका नव्हे तर महिनाभर या हॉटेलचा पाहुणचार जोडला। ज्युरी परिषदेची सदस्य असल्याचा दावा करत असल्यानं हॉटेलनेही तिच्याकडून पैसे घेतले नाही। त्याचा फायदा घेऊन रोज 10 ते 12 टीचर्स व्हिस्कीचे पेक ढोसले, स्पा घेतला, महागडे कपडे खरेदी केले। बिल झालं तब्बल 2,20,000 रुपये। पण बाई बिलाचं नाव काढलं की दमदाटी करायची। बिचारे हॉटेलवालेही तिच्या तोऱ्याकडे बघून शांत राहिले, पण थोडी हिम्मत करून त्यांनी पोलीस ठाणं गाठलं आणि लेडी नटवरलाल पूजा ठक्कर गजाआड झाली। उन्होंने ये बताया, कार्ड भी बताया था जो कि एक चीफ जस्टिस ऑफ इंटरनेशनल काउंसिल की लेडी बता रही थी। तब हमने सोचा कि नहीं ये कोई वीआईपी गेस्ट है, सो हम लोग ने उस हिसाब से हैंडल किया। बट जब जैसा ये अमाउंट बढ़ता गया हमें कुछ डाउट होता गया कि नहीं ये कहीं ना कहीं शी इज गोइंग टू रन अवे। फक्त हॉटेलचीच नव्हे तर कथित पूजा ठक्करने ड्रायव्हरचीही फसवणूक केली आहे। त्यांनी मला सांगितलं की मला नागपूरला जायचंय, म्हटल्यानंतर मग मी त्यांना म्हटलं की चालेल मॅडम। मग त्यांनी मला सांगितलं की आपल्याला 7-8 दिवस राहायचंय। आतापर्यंत 7,000 रुपयाचं डिझेल लागलं, ते माझ्या पदरने मी भरलं। मग तुम्ही त्यांना मागितलं पण मला म्हणले तिथे गेलं की माझं काम होणार आहे, मी तुला पैसे देते। मी क्रेडिट कार्ड मारले आणि क्रेडिट कार्ड मारून आलो आणि आज 2 दिवस झालं मला जेवाय सकट नाही का। मसुरी जवळ वन विभागाच्या गेस्ट हाऊस मध्ये बोगस जज म्हणून राहिल्याबद्दल तिला अटक झाली होती। क्राईम ब्रांच पोलीस म्हणूनही पूजा ठक्करने मालाडमधील एकाला 11 लाखांना चुना लावला। एवढंच नव्हे तर सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून आपल्या सासऱ्याचे दागिनेही तिने लंपास केलेत। सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे गुगल सर्च केलं तर या बाईंचे सगळे कारनामे जगजाहीर दिसतात। पण एवढे कष्ट काही सेंटर पॉइंट वाल्यांनी घेतले नाहीत, नाहीतर एवढा बांबू बसला नसता। थोडक्यात काय तर दिखावे पे मत जाओ मेरे भाई। हॉटेलचे पैसे न देणे ह्याच्याहूनही मोठा मुद्दा खरं तर या संपूर्ण कहाणीमध्ये आहे। 1 महिना राहून इथं ही महिला फक्त मौज करत होती का, की देशात ज्या पद्धतीचं असुरक्षिततेचं वातावरण आहे त्यामध्ये 1 महिना नागपुरात राहून हिनं नक्की काय केलं ह्याचं उत्तर खरं तर पोलिसांना शोधायचं आहे। कॅमेरामन अतुल हिरडेसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर।